दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे चकली आणि शेव। तर कमी तेलकट, कमी मोहन घालून कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली शेव कशी तयार करायची ते बघणार आहोत। कमीत कमी वेळामध्ये भाजणी कशी तयार करायची आणि खुसखुशीत शेव तयार करण्यासाठी त्याचं पीठ कसं तयार करायचं त्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। सगळ्यात आधी आपण चकलीची भाजणी कशी तयार करायची ते बघूया। तर चकलीची भाजणी तयार करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे तांदूळ। तर तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतला आहे, वाळवून घेतला आहे, फॅनखालीच वाळवला आहे, उन्हामध्ये वाळवला नाही। आणि काय करायचं, एक मेजरमेंट कप घ्यायचा किंवा एक वाटी घ्यायची, त्याच वाटीने आपल्याला समोरचं सगळं साहित्य घ्यायचं आहे। तर इथे मी मेजरमेंट कपनी 3 कप तांदूळ घेतलेले आहेत। तर इथे आपले तांदूळ घेऊन झाले 3 कप। त्यानंतर काय करायचं, आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत। तर डाळी घेताना डाळी आपण इथे धुतलेल्या नाहीत, पण तरी त्याला स्वच्छ कसं करायचं ते बघूया। तर त्यासाठी काय केलं आहे, एक सुती कापड घ्यायचा, सुती कापड ओला करायचा, त्याला घट्ट पिळून घ्यायचं। त्यानंतर इथे आपण 2 कप चणा डाळ घालायची। चणा डाळ घातल्यानंतर कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं, कारण आता आजकाल कसं झालं आहे की सगळेजण आपण वर्किंग असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला असा वेळ नसतो की आपण ते डाळ धुवा मग त्याला वाळवा, कारण डाळी तांदूळ तर पंख्याखाली वाळवून जातात व्यवस्थित, पण डाळींना वाळायला थोडासा वेळ लागतो। त्यामुळे आपण ही एक सोपी पद्धत केली। तर स्वच्छ डाळ पुसून घ्यायची कापडामध्ये, जेणेकरून त्यातलं जे पावडर लागलेलं असं डाळींना तर ते सगळं निघून जाईल। आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर डाळी स्वच्छ धुवूनच घ्या, पण वेळ जर नसेल तर ही तुम्हाला सोपी पद्धत मी सांगितलेली आहे। तर इथे आपली चणा डाळ व्यवस्थित स्वच्छ पुसून झालेली आहे। त्यानंतर काय करायचं, थोडं पंख्याखाली 5 मिनटं ठेवायचं एखाद्या डिशवर, त्यामुळे जी डाळीतलं ते थोडं मॉइश्चर आलेलं असेल ते सगळं ड्राय होऊन जाईल। त्यानंतर इथे आपण घेतलेली आहे मूग डाळ। तर मूग डाळ 1 वाटीपेक्षा थोडी मी कमी घेतलेली आहे, तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे। तर त्यानंतर अर्धा वाटीपेक्षा थोडं कमी आपल्याला उडद डाळ घ्यायची आहे। 1 वाटी आपली इथे मूग डाळ आहे आणि 1 वाटीपेक्षा अर्धी आहे ती उडद डाळ। तर इथे आपलं हे जे महत्त्वाचं साहित्य आहे हे सगळं आपण घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आणखी काही आपण साहित्य ॲड करणार आहोत, ते पुढे काय ते सांगेलच। तर सगळ्यात आधी आपल्याला डाळी तांदूळ हे सगळे भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये तांदूळ घालायचे आणि हे जे तांदूळ आहे कमी आचेवर भाजून घ्यायचे। भाजणी तयार करताना ही खूप महत्त्वाची स्टेप असते। अगदी कमी आचेवर, मंद आचेवर तांदूळ डाळी सगळ्या भाजून घ्यायच्या, एक एक करून सगळं एक सोबत भाजायचं नाही, कारण काय होतं की तांदूळ हा बारीक असतो, तांदूळ पटकन भाजला जातो, पण चणा डाळ ही जाड असल्यामुळे किंवा मोठी असते त्यामुळे ती भाजायला वेळ लागतो। त्यामुळे सगळ्यात सोबत नाही भाजायचं, एक एक करून साहित्य सगळं भाजायचं आहे। आपली भाजणी जितकी चांगली होईल तितकी आपली जी चकली असते ती अगदी कुरकुरीत होते, खुसखुशीत होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते। वर्षातून 1-2दाच आपण भाजणीची चकली करत असतो, त्याच्यामुळे काय आहे की थोडा पेशन्सली हे करायलाच पाहिजे। आणि आता आणखी एक मी सोपी स्टेप सांगते तुम्हाला, की आपली जी भाजणी आहे ती कमीत कमी वेळामध्ये थंड व्हायला पाहिजे। त्यासाठी काय केलं, मी चाळणी ठेवली, त्या चाळणीवर सुती कापड ठेवला, त्या कापडावर जे काही धान्य भाजणार आहोत ते धान्य सगळं त्यामध्ये काढून घ्यायचं। यामुळे काय होईल की जेव्हा आपण ताटामध्ये म्हणा किंवा डायरेक्ट आपण जर कपड्यावर टाकलं धान्य गरम असलेलं, तर त्यातली जी वाफ असते ती वाफ त्याच्यातच राहते थोडी आणि मग खाली तो ओलसरपणा येतो। त्यामुळे काय केलं मी ही स्टेप केली आहे, त्यामुळे जे कपड्यांमधून त्याचं जे गरम वाफ असते ती वाफ निघून जाते आणि आपली जी भाजणी आहे ती थंड होण्यासाठी सुद्धा मदत होते। तर हे बोलता बोलता बघा आपली ते चणा डाळसुद्धा भाजून झालेली आहे आणि अशाच प्रकारे आता आपण बाकीचं जे सगळ्या डाळी आहेत त्यासुद्धा भाजून घेणार आहोत। प्रत्येक डाळ भाजताना गॅसची जी फ्लेम आहे कमी ठेवायची। तर इथे मी मूग डाळ टाकलेली आहे, त्यानंतर यामध्ये उडद डाळ टाकली आहे। उडद डाळ आणि मूग डाळ सोबत भाजली, कारण ही जी डाळ असते ही सारखी असते, त्यामुळे आपण हे दोन्ही डाळी सोबत भाजू शकतो। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्ध्या वाटीपेक्षा कमी ज्वारी। तर ज्वारी फक्त आपल्याला परतून घ्यायची, खूप भाजायची नाही, थोडी गरम झाली पाहिजे आणि गरम करून त्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं। ज्वारी घालणं हे ऑप्शन आहे। या ठिकाणी ज्वारीऐवजी तुम्ही जाड जे पोहे असतात ते सुद्धा घालू शकता। जाड पोहेचं जे प्रमाण असेल ते तेवढंच राहील, अर्धा वाटी। त्यानंतर इथे ज्वारी भाजून झालेली आहे। इथे आपण घातले अर्धा वाटी साबुदाणा। साबुदाणासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा कमी आचेवर। साबुदाणा परतून झाला की त्यानंतर यामध्ये 1 वाटी धणे घालायचे,
धणे घातल्यामुळे चकलीला छान टेस्ट येते आणि धणे पिठामध्येच घालून घ्यायचे जेणेकरून ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतात. तर धणे परतून झाले की त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 टीस्पून जिरं. तर धणे इथे आपले गरमच आहे तर गॅस बंद करायचा आणि गरम धण्यांमध्येच हे जिरं परतून घ्यायचं. तर धणे आणि जिरं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता इथे आपलं सगळं साहित्य जे आपण घेतलेलं होतं ते व्यवस्थित परतून झालं आहे. भाजणी इथे आपली पटकन थंड होण्यासाठी हे काय करायचं, आपण जो कपडा घेतलेला होता त्या कपड्यावर जे आपण सगळं जे धान्य टाकलेलं होतं भाजून, तर इथे खाली परत एक मोठा कपडा घ्यायचा आणि जी आपण कपड्यावर टाकलेली जी भाजणी होती ती व्यवस्थित पसरवून घ्यायची जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये भाजणी आपली थंड होईल. गिरणीवर जेव्हा आपण भाजणी दळायला देतो तेव्हा त्या अगोदर एक तर तांदूळ दळायला द्यायचे किंवा मग बेसन दळायला द्यायचं आणि त्यावरच ही भाजणी टाकायला लावायची जेणेकरून आपली जी भाजणी आहे अगदी व्यवस्थित तयार होईल. नाहीतर काय होतं की कणिक येतं भाजणीमध्ये आणि मग आपली जी भाजणी असते तर सगळी बिघडते आणि मग आपल्या चकल्यासुद्धा बिघडतात. तर इथे तुम्ही बघू शकाल छान भाजणी अशी मी दळून आणलेली आहे आणि अगदी रवाळ अशी आपली भाजणी तयार झाली आहे. आता आपण चकला तयार करायला घेऊ. तर इथे मी 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल. आणि 1 वाटी भाजणी इथे मी घेतलेली आहे. तर अर्धा वाटी आपल्याला पाणी गरम करायचं आहे. पाणी गरम करायला ठेवू तोपर्यंत आपण भाजणी जी आपण तयार केलेली आहे त्यामध्ये मसाले घालून घेऊ. तर इथे मी 1 चमचा तिखट घातला आहे. अर्धा चमचापेक्षा थोडी कमी हळद घालायची. हळद जास्त घालायची नाही, त्यामुळे ज्या चकल्या असतात खूप काळपट होतात. त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं व्यवस्थित क्रश करून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा. ओवा पण हातावर क्रश करून घ्यायचा आणि ओवा घातल्यामुळे जी चकली असते ती डायजेशन सिस्टमसाठी सुद्धा खूप चांगली असते, त्यामुळे ओवा घालायचा. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा तीळ घालायचे, पांढरे तीळ. आणि तीळ घालून झाल्यावर चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे आपलं सगळं साहित्य घालून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. मोहन घालण्या अगोदर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे मी पाव वाटीपेक्षा थोडं जास्त तेलाचं मोहन घातलेलं आहे. गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे मी कडकडीत. फक्त काय झालं की तो व्हिडिओ स्किप झाला आहे, तो व्हिडिओ शूटमध्ये आलेला आहे, त्यामुळे सॉरी. आणि मोहन घातल्यानंतर जे मोहन आहे ते सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे थोडं हाताचे असे त्याचे गडे तयार झाले पाहिजेत तितपत आपल्याला हे जे मोहन आहे ते घालायचं असते. तर इथे जे आपण मोहन आहे व्यवस्थित आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलं की आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी पिठावर टाकायचं आणि जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं. तर इथे पाणी टाकलं, हे जे पीठ आहे हे गरम आहे त्यामुळे थोडं चमच्याच्या साहाय्याने पीठ आणि पाणी एकत्रित करायचं आणि त्यानंतर हाताने थोडं थोडं जे आहे पीठ आपलं हे मळून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळं जे पाणी आहे ते घातलेलं आहे. त्यानंतर पीठ थोडं कोमट असेपर्यंतच आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताने मिक्स केल्यानंतर याला काय करायचं की थोडंसं एक साईडला न्यायचं, व्यवस्थित त्याचा गडा तयार करायचा आणि त्याला झाकून ठेवायचं कमीत कमी 5 ते 10 मिनटं, म्हणजे जेणेकरून आपण जे पीठ आहे ते आपलं व्यवस्थित मुरलं जाईल. तर इथे 5 ते 10 मिनटं झालेले आहेत. 5 ते 10 मिनटानंतर हे जे पीठ आहे आपलं कोमटच आहे आणि कोमट असतानाच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताने. खूप सॉफ्ट असं पीठ नाही मळायचं किंवा खूप कडकही नाही. व्यवस्थित पीठ आपले म्हणजे मळल्या जाईल आणि जी चकली आहे ती आपली तुटणार नाही तितपत आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळून झालं की अर्धा गोळा घ्यायचा आणि तो गोळा साच्यामध्ये घालून घ्यायचा. साच्यामध्ये गोळा घालायच्या अगोदर तेल लावायचं जेणेकरून जे चकल्या आहेत ते व्यवस्थित पाडल्या जातील. तर इथे मी साच्यामध्ये आता हे पीठ टाकून घेते आणि त्यानंतर आता आपण याचं व्यवस्थित चकल्या पाडून घेऊ. आणि जे बाकीचं पीठ आहे ते व्यवस्थित झाकून ठेवायचं कारण ते कडक झालं नाही पाहिजे. चकल्या करताना एक महत्त्वाची टीप म्हणजे अशी की आपल्याला जितक्या चकल्या करायच्या आहेत तेवढंच पीठ थोडं थोडं मळून चकल्या तयार करायच्या. खूप सारं पीठ असं भिजवून ठेवायचं नाही, कारण मग काय होतं की चकल्या त्या व्यवस्थित तयार होत नाही आणि त्या कडकसुद्धा तयार होतात. तर इथे चकल्या तयार करण्यासाठी असं एक पालथं ताट ठेवायचं, त्यावर असं प्लास्टिक ठेवायचं आणि प्लास्टिक ठेवल्यानंतर चकल्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या. प्लास्टिक ठेवल्यामुळे जर नवीन शिकणारे असतील किंवा ज्यांना चकली उचलायला जमत नाही मग त्यांना हे सोयीस्कर जातं. आणि इथे तुम्ही बघू शकाल जी चकली आहे आपली अगदी मस्तपैकी धारदार अशी चकली आपली तयार होते आहे आणि चकली तुटलीसुद्धा नाही. याचा अर्थ आहे की आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे आणि पीठ छान तयार झालं आहे. तर अशाच प्रकारे आता आपण बाकीचे जे चकल्या आहेत त्यासुद्धा आपण टाकून घेऊ. चकली तुटली नाही पाहिजे किंवा निघाली नाही पाहिजे तर काय करायचं, जे शेवटचं टोक असतं ते त्याला चिपकवून घ्यायचं चकलीला आणि आतलं जे टोक असतं ते सुद्धा थोडं चिपकवून घ्यायचं.
तर अशा प्रकारे आता आपण बाकीच्या चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. दुसरी एक पद्धत सांगते. एक छोटी प्लेट असते, प्लेटवर सुद्धा आपण चकली टाकून तेलामध्ये सोडू शकतो. तर ही पण एक सोपी पद्धत आहे. फक्त काय होईल की याला प्रत्येक वेळेस तुम्हाला चकली टाकून मगच तेलात टाकावी लागेल. पण ताटावर आपण 4-5 चकल्या जर करून ठेवल्या तर तळायलासुद्धा सोयीस्कर जातं. तर तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चकल्या तयार करा. तर इथे चकल्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता आपण चकल्या तळून घेऊ. तर चकल्या तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. चकल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप असते. तेल आधी आपलं छान कडकडीत गरम करायचं आणि नंतर गॅसची जी फ्लेम आहे अगदी कमी करायची. तेल आपलं गरम झालं की नाही ते चेक करायची एक पद्धत सांगते. छोटंसं पीठ टाकून बघायचं तेलामध्ये आणि तेलामध्ये पीठ टाकल्यावर जर ते वरती आलं तर समजायचं की आपलं जे तेल आहे खूप कडकडीत गरम झालेलं आहे. तर थोडंसं त्याचं टेम्परेचर आहे कमी होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्या चकल्या टाकून घ्यायच्या. तर इथे जे तेलाचं तापमान आहे ते अगदी व्यवस्थित आहे. चकली टाकल्यानंतर ती खाली गेली पाहिजे आणि मग ती हळूहळू वरती आली पाहिजे. तेव्हाच आपली जी चकली असते अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. चकली टाकल्याबरोबर तेलामध्ये जर ती वरती आली लगेच तर समजायचं की आपली जी चकली आहे ते वातड होईल, नाही तर मग खुसखुशीत होणार नाही. तर चकली तळण्याची सुद्धा खूप महत्त्वाची स्टेप असते आणि खूप पेशन्सली चकली तळावी लागते. आणि तुम्ही बघू शकाल जेव्हा आपण चकली टाकली होती तेव्हा ती खाली होती आणि मग ती हळूहळू जेव्हा तळून वरती आली त्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं. तर पलटवण्यासाठी सुद्धा जोपर्यंत ती चकली व्यवस्थित कडक होत नाही तोपर्यंत पलटवण्याची घाई करायची नाही, नाहीतर मग चकली परत तुटण्याची शक्यता असते. आणि इथे तुम्ही आता मंद आचेवर आपल्याला ही जी चकली आहे ती व्यवस्थित तळून घ्यायची जेणेकरून त्याचा जो रंग आहे तो सगळीकडनं एकसारखा येईल. तर इथे आपली चकल्या या तळून झालेल्या आहेत आणि जे बबल्स आहे ते कमी व्हायला लागले की समजायचं की चकली आपली व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर काय करायचं, अशी एक टूथपिक घ्यायची किंवा झाऱ्याने ह्याच्या चकल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि अशी चाळणी असते त्या चाळणीवर ठेवायच्या जेणेकरून त्यातलं जे सगळं तेल आहे एक्स्ट्राचं ते सगळं निघून जाईल. आपण यामध्ये मोहन अगदी परफेक्ट घातलेला आहे त्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहेत अजिबातही तेलकट झालेल्या नाही आणि त्याच्यासमोर मी डेमो तुम्हाला दाखवेलच. तर अशाच प्रकारे आपण आता बाकीच्या चकल्यासुद्धा तळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकाल यावेळेसुद्धा माझं जे तेलाचं टेम्परेचर आहे अगदी बरोबर आहे. चकली जेव्हा आपण टाकली तेव्हा ती खाली गेली आहे आणि हळूहळू ती वर आली. तर अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या चकल्यासुद्धा तळून घेऊ. इथे आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. चकल्या आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण शेव तयार करण्यासाठी बेसनाचं पीठ मळून घेऊ. तर पीठ तयार करण्या अगोदर आपल्याला बेसन दळून आणावे लागेल. तर इथे मी काय केलं होतं, 4 वाट्या चणा डाळ घेतलेली होती. चणा डाळ 4 वाट्या घेतल्यानंतर त्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी तांदूळ घालायचे. जे आपण धुवून ठेवलेले होते तांदूळ तेच तांदूळ घातलेले आहेत. तांदूळ घातल्यामुळे जी आपली शेव असते अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते. म्हणजे आपल्याला तेलाचं जे मोहन आहे कमी टाकून आपण खुसखुशीत शेव तयार करू शकतो. आणि जी मोहन कमी घातलं त्यामुळे आपली जी शेव असते ती तेलकटसुद्धा कमी होते. तर इथे मी चणा डाळीचं पीठ दळून आणलं आहे. 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे. तर जिरा पावडर घालताना चाळणीने चाळून घ्यायची, कारण जी शेव असते आपण बारीक तयार करणार आहोत. मग समजा त्यामध्ये जर काही तुकडे राहिले जिरा पावडरचे तर ती शेव व्यवस्थित निघत नाही एकसारखी. तर शेव तयार करताना ही पण खूप महत्त्वाची स्टेप असते की तिखट घालताय तुम्ही किंवा मिरे पावडर वगैरे घालताय किंवा लसूण घालूनसुद्धा शेव तयार करतात. तर हे सगळं जे साहित्य अगदी गाळून घालायचं असते. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा तिखट घातलं आहे. तिखट कमी घालायचं, नाही आवडत असेल स्किप केला तरीही चालेल. अर्धा चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घातली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे मोहन घालायचं आहे. तर मोहन घालायच्या अगोदर जे मसाले आपण घातलेले आहेत ते मसाले आधी पिठामध्ये मिक्स करायचे. आणि इथे तुम्ही बघू शकाल हा जो भाजीचा छोटा चमचा असतो त्या चमच्याने मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. म्हणजे साधारणतः अर्धा वाटी तेल होईल इतकं मोहन आपण घातलेलं आहे. इथे मी मोहन घालताना खूप कडकडीत नाही घातलं आहे, कारण खूप कडकडीत जर मोहन आपण घातलं तर जी शेव असते अगदी कडक तयार होते. आपल्याला खुसखुशीत शेव तयार करायची आहे. त्यासाठी तेल गरम करायचं आणि गरम तेलाचं मोहन घालायचं. मोहन घातल्यावर पिठामध्ये मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छान चोळून घ्यायचं पिठाला आणि त्यानंतर थोडं पाणी घालून पीठ आहे ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं. पीठ आपल्याला भिजवून फक्त ठेवायचं असते 5 ते 10 मिनटं मुरण्यासाठी. तर इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल. तर फक्त आपण 5 ते 10 मिनटं याला मुरण्यासाठी ठेवू. शेव तयार करण्यासाठी इथे आपलं जे पीठ आहे ते मुरता येतोपर्यंत आपल्या ज्या चकल्या थंड झाल्या की नाही ते सुद्धा आपण चेक करून घेऊ. आणि इथे मस्तपैकी ज्या चकल्या आहेत त्या थंड झाल्या आहेत. कलर बघाल तर एकसारखा आलेला आहे. आपण अगदी योग्य वेळेस आपण चकल्या तेलातून बाहेर काढल्या.
त्यामुळे हा जो रंग आहे अगदी एकसारखा येतो आणि इथे तुम्हाला आवाज येत असेल, अगदी कुरकुरीत या चकल्या तयार झाल्या आहेत आणि मी ते तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. तर अशा प्रकारे आता आपल्या इथे चकल्या तयार झाल्या. त्यानंतर काय करायचं की डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं. त्यामुळे जे चकल्या आहेत त्या नरम पडत नाही. पण तशा या चकल्या नरम पडणारच नाही. पण काय असं जर आपण अशाच थंड वातावरणात ठेवल्या तर आर्द्रतेमुळे चकल्या नरम पडण्याची शक्यता असते. म्हणून थंड झाल्या व्यवस्थित की डब्यामध्ये भरून ठेवायच्या. तर इथे आपण चकल्या चेक केल्या. तोपर्यंत आपलं जे पीठ आहे शेवसाठी ते सुद्धा मुरलेलं आहे. आता याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं, हाताने मळून घ्यायचं. आणि हे जे पीठ असतं चकलीच्या पिठापेक्षा थोडं नरम असतं. थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ मळून झालं साचा घ्यायचा आणि साच्यामध्ये जी बारीक जाळी असते शेवची ती जाळी लावून घ्यायची. त्यानंतर साच्याला परत तेल लावून घ्यायचं. तर इथे मी एकदम बारीक जाळीपेक्षा थोडी जाड असते ती जाळी इथे घेतलेली आहे. जाळीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आता आपण पीठ भरून घेऊ. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झालं की नाही ते चेक करण्यासाठी एक छोटा तुकडा पिठाचा टाकून बघायचा आणि यावरून आपल्याला कळेल की तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की गॅसची जी फ्लेम आहे मीडियमपेक्षा थोडी कमी करायची आणि आता यामध्ये आपण शेव पाडून घेऊ. तर इथे साचा असा मध्ये पकडायचा आणि तो फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये शेव पाडून घ्यायची. शेव आपल्याला ही डायरेक्ट तेलामध्येच पाडायची असते. शेव तळायला जास्त वेळ लागत नाही. एकदा शेव तळली की त्याला पलटवून घ्यायचं आणि पलटवल्यावर ती शेव आता काढून घेऊ. त्याचे बुडबुडे कमी झाले की शेव तेलातनं काढून घ्यायची. शेव काढल्यानंतर त्याला अशा झाऱ्यामध्ये ठेवायचं जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं निघून जाईल. आणि इथे तुम्ही बघू शकाल पिवळसर छान आपली शेव जी तयार झाली आहे. इथे थोडा लाईटचा जो प्रकाश आहे तो कमी पडतो आहे. त्यामुळे आपण आता गॅस चेंज करू आणि त्यामुळे शेवचा रंग दिसत नव्हता आणि इथे तुम्ही बघू शकाल मस्त पिवळसर आपली शेव तयार झाली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या शेव मी सगळ्या तळून घेतल्या आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी मस्तपैकी शेव आपली तयार झाली आहे. पिवळीसर अशी शेव तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये कमी तेलकट कमी मोहन घालून शेव आणि चकली तयार केली. चकलीची भाजीसुद्धा आपण तयार केली आणि चकलीची भाजी तयार करण्यासाठी त्याच्या काही मी महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे. तर आय होप की तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल. आणि इथे मी तुम्हाला दाखवते आहे की जी आपण शेव ज्या ताटामध्ये काढून ठेवली त्या ताटाला अजिबातही तेल लागलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जी आपण शेव तयार केलेली आहे कमी तेलकट झालेली आहे. चकलीलासुद्धा जे चकल्या आपण ज्या ताटामध्ये काढून ठेवल्या त्या ताटाला तेल लागलेलं नाही. हातालासुद्धा तेल कुठेच दिसत नाही. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा खरोखर नक्की ट्राय करून बघा. आणि कमी तेलकट खाल्लेलंच चांगलं असतं आपल्या हेल्थसाठीसुद्धा. जितकं आपण खूप जास्त मोहन घालू तितकं जे तेल असतं ते शोषून घेतं आणि मग जो तळलेला पदार्थ असतो तो अगदी तेलकट तयार होतो. तळलेला पदार्थ कमी तेलकट करण्यासाठी ही टिप खूप महत्त्वाची आहे. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. आजचा व्हिडिओ आहे तो थोडा मोठा झालेला आहे पण यामध्ये आज आपण 2 रेसिपी शिकलो. तर चला तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.